नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. सातारा जिल्ह्यात शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर ग्रामीण भागातील मुलं मुली नदी, कालवे आणि विहिरींमध्ये पोहण्याचा आनंद घेताना दिसतायत. वाढत्या तापमानामुळे मुलांचा ओढा आता पाण्याकडे वाढलेला दिसतोय. गावागावात उत्साही वातावरण दिसतंय. डोम धरण येथील डाव्या कालव्यावर तसंच वाई तालुक्यातील धोम, मेनवली, शेंजूरजणे, खानापूर, ओझरडे, जाम आणि किकली या परिसरातील मुलं पोहण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. ज्यांना पोहता येत नाही अशा मुलांना पालक प्लास्टिक कॅन किंवा दुचाकीच्या टायरच्या ट्यूबच्या मदतीने पोहायला शिकवत आहेत. मोबाईलपासून दूर राहून व्यायाम व्हावा आणि आपत्कालीन परिस्थितीत पोहण्याची कला उपयोगी पडावी या उद्देशाने मुलांना प्रोत्साहन दिलं जाते असं पालकांनी सांगितलंय. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तिरोडा शाखेनं गॅस ग्राहकांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधत तहसीलदारांना निवेदन सादर केलंय. ग्राहकांना वेळेत घरपोच सेवा, नियमानुसार सुविधा आणि योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचा आरोप करण्यात आलाय. अध्यक्ष अब्दुल रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस रिफिल वेळेत मिळत नसल्याचं नमूद करण्यात आले. तसंच रेग्युलेटर सर्व्हिसिंगसह इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाबही मांडण्यात आली. ग्राहक पंचायतनं यापूर्वी देखील 15 जानेवारी 2026 रोजी विविध समस्यांबाबत तक्रार केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत दखल न घेतल्यानं परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मनमानी सिलेंडर वाटप, ग्राहकांचे फोन न उचलणं, अरेरावीची भाषा वापरणं तसंच एजन्सी आणि गोडाऊन परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती यांच्या वतीनं बुद्ध जयंती निमित्त आयोजित महोत्सव उत्साहात पार पडला. तिरोडा इथं झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती होती. महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिल्ली येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर लक्ष्मण यादव यांनी प्रबोधनात्मक व्याख्यानातून तथागत गौतम बुद्ध यांच्या समता, बंधुता आणि करुणेच्या विचारांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवला. सांस्कृतिक कार्यक्रमात निशाताई धोगरे यांनी भीम आणि बुद्ध गीतांचा सुरेल संगम सादर करत श्रोत्यांची मनं जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. फुलांनी सजवलेल्या मंचावर गौतम बुद्धांची प्रतिमा आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झालं. या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक केलं जाते. बोधेगाव इथं वीर शिरोमणी स्मारक समिती आणि सकल राजपूत समाजाच्या वतीनं मेवाडचे शूर योद्धे महाराणा प्रताप यांचा 12 फूट उंच भव्य कांस्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय. हा फुलंब्री तालुक्यातील पहिलाच महाराणा प्रतापांचा पुतळा असल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. पुतळा स्थापनेपूर्वी फुलंब्री येथून ढोल ताशे आणि डीजेच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करून पुतळ्याचं स्वागत केलं. 14 फूट उंच चौथऱ्यावर उभारण्यात आलेल्या या पुतळ्यात महाराणा प्रताप भालाधारी आणि अश्वारूढ स्वरूपात दर्शवण्यात आलेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप हे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असल्याचं सांगत हा पुतळा तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय. सिरोंचा तालुका अंतर्गत येणाऱ्या मोयाबीन पेठा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे परिसरातील वातावरण तापलंय. ग्रामविकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थ आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. बोगटा, गुडेम, झेंडा आणि दरसेवाडा या गावांमध्ये 2021 ते 2026 या दरम्यान झालेल्या विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा करत ग्रामस्थांनी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ग्रामस्थ संतोष चंदावार यांनी ग्रामपंचायत सचिव, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांविरोधात कारवाईची मागणी केली. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनानं ठोस पावलं उचलली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी 12 मे पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान सरपंच बेबीताई कोडापे यांनी पत्रकारांशी बोलताना ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला असेल तर त्यासाठी उपसरपंच जबाबदार आहेत असा दावा केलाय. तसंच आपल्या भूमिकेसाठी आवश्यक पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या वक्तव्यानंतर ग्रामपंचायतीतील अंतर्गत वाद अधिकच उफाळून आलाय. नमस्कार, मी संतोष चंद्राय चंदावार, राहणार बोगटागुडम, पोस्ट मोयाबीन पेठा, तालुका सिरोंचा, जिल्हा गडचिरोली. मी शिवसेना कार्यकर्ता. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाने आणि तसेच आमचे प्रिय लाडके उपमुख्यमंत्री
माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच आमचे माननीय जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे आणि माझे प्रिय संदीप भाऊ कोरेत विधानसभा प्रमुख आणि तसेच माझे प्रिय गणेश भाऊ बोदनवार तालुका प्रमुख आणि तसेच आमचे युवसेना प्रमुख श्री प्रशांत भाऊ नसपुरी, मी गावकऱ्यांना घेऊन 26 जानेवारी 2026ला ग्रामपंचायत मोयाबिनपेठा येथे 2021-22 ते 2025-26 या कालावधीतील केलेले काम आणि 5 वर्षातील केलेले काम आणि त्याचे बिल आणि केलेले काम दाखवा म्हणून मी त्यांना निवेदन दिले होते. गावकऱ्यांना घेऊन निवेदन दिलो. त्यात दुसरा प्रश्न, जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले, परंतु ते गावातील लोकांना एक थेंब सुद्धा लोकांना पाणी देण्यात आले नाही. आणि तिसरा प्रश्न, आपल्या गडचिरोली जिल्ह्यात कुठंही सर्वे चालू नाही. आपलं फक्त सिरोंचा तालुक्यात आणि 39 ग्रामपंचायतमध्ये आणि त्यातील आमच्या मोयाबिनपेठा ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच, सचिव यांनी बाहेरच्या लोकांना बोलवून नमुना आटे सर्वे करण्यात आले. ते सर्वे करताना जे नवीन नमुना आटेवाले आहे त्याच्याकडून 600 रुपये घेण्यात आले आणि ते जुने नमुना आटेवाले त्याच्याकडून 300 रुपये घेण्यात आले. असं खंडणी वसुली करून सर्वे करण्यात आले. त्यात आपल्या ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचारक उपलब्ध असताना सुद्धा ते बाहेरच्या लोकांना बोलवून असे सर्वे करण्यात आले. माझा मागणी हेच होते की 2021 ते 2026 पर्यंत केलेली काम आणि त्यातील बिल्स आणि केलेले काम दाखवा म्हणून पहिली मागणी. आणि दुसरी मागणी, जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले, लोकांना पाणी दिले नाही, का दिले नाही याची उत्तरं. आणि तिसरी मागणी, नमुना आटे सर्वे करण्यात आलेले लोकांकडून घेतलेले पैसे परत करण्यात यावे असे माझ्या निवेदनाचे प्रश्न होते. परंतु मी दिलेला 26 जानेवारी ते आत्तापर्यंत माझ्या ग्रामपंचायत वासियांना न्याय मिळालेली नाही. खरीतर मी येणारा मंगळवारी म्हणजे 12/5/2026 पासून माझ्या ग्रामपंचायत वासियांना न्याय मिळेपर्यंत असे मी आमरण उपोषण करणार आहोत. जेव्हापर्यंत न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत मी उपोषण करणार आहोत. पळसखेड चक्का इथं गावठाणातील वीज लाईनची तार तुटून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. काही काळ परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. आग विझवण्यासाठी गावातील तरुण, नागरिक आणि ज्येष्ठ मंडळींनी जीवाची पर्वा न करता धाव घेतली. त्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय. अन्यथा संपूर्ण गावाला आगीचा वेढा पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. या आगीत विहीर परिसरातील साहित्याचं नुकसान झाले. बखार जागा, ट्रॅक्टर आणि त्यातील साहित्य थोडक्यात बचावले. दरम्यान वीज पुरवठा सुरू असल्यानं आग विझवताना मोठा धोका निर्माण झाला होता. महावितरण कार्यालयाचा संपर्क क्रमांक बंद असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर अधिकाऱ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून वीज पुरवठा बंद करण्यात आला. लोणार तालुक्यातील बिबी इथं 9 मे रोजी मेवाडचे महापराक्रमी योद्धा महाराणा प्रताप सिंग यांची जयंती मोठ्या भक्तिभावानं आनंदात साजरी करण्यात आली. बिबी येथील बस स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ समाज आणि गावातील सर्व धर्मीय समाज बांधव संध्याकाळी मोठ्या उत्साहानं हा आनंदोत्सव त्यांनी साजरा केलाय. या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की महाराणा प्रताप हे केवळ मेवाडचेच नाही तर संपूर्ण भारताचे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहेत. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं मुसळधार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये गारपिटीसह पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाला याचा सर्वात मोठा फटका बसलाय. गोंदियातील अनेक ठिकाणच्या शेतातील धान हे खराब होण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणचं कापण्यास आलेलं धान हे खाली गळून पडत असल्याचं चित्र दिसते. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेती आता 2 दिवस झाला पाऊस पुष्कळ येऊन राहिला, त्यामुळे शेतीचा पुष्कळ नुकसान झालेलं आहे. त्याकरिता शासनाने आम्हाला पंचनामे करून लवकरात लवकर
नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी. हा 1 एकरमध्ये कमता कम तुम्ही 50,000चा तो नुकसान झाला आहे. माझी मागणी आहे की शासनाने लवकरात लवकर भरपाई करावी ही विनंती आहे शासनाची. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.